मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथे 9 महिन्यांपूर्वी कोसळलेल्या पुलाचा भाग पाडण्याचं काम सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी आणखी एक मोठी दुर्घटना घडली. ट्रॉलीचा हुक सटकल्याने 3 कामगार जखमी झाले. या दुर्घटनेत एक कामगार गंभीररित्या जखमी झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा हे काम सुरू असताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या वर्षी दुर्घटना घडलेला हा पूल पाडण्याचं काम नागपूर येथील माटे कंपनी करत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्याने दिली आहे. येथील एक कामगार वरती लटकला होता, मात्र नंतर त्याला क्रेनच्या सहाय्याने सुटका करत खाली घेण्यात आलं. मात्र कोणताही सेफ्टी बेल्ट किंवा कामगारांना सुरक्षा न देता हे काम सुरू आहे, अशी माहिती चिपळूण येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असून गेल्या वर्षी बहादूर शेख नाक्यात गर्डर कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर या पुलाचं डिझाईन बदलण्यात आलं. आता या दुर्घटनेनंतर या सगळ्या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सगळ्यात मोठा उड्डाणपूल असून 45 पिलर असलेल्या 1800 मीटर लांबीचा हा पूल आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.